नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात निगेटिव्हमध्ये केली, पण त्यानंतरनं मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर वाढत गेलं आणि ऑलमोस्ट निफ्टी जो आहे तो 250 पॉईंट मायनस आणि महत्त्वपूर्ण लेवल जी आहे 26,000 त्याच्याही खाली गेला. आणि महत्त्वपूर्ण सपोर्ट जो आहे आपण मागं व्हिडिओमध्ये चर्चा केलेली की 25,850 आणि 900 ही जी रेंज आहे 25,900च्या आसपास एक खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ऑलमोस्ट तिथंपर्यंत येऊन पोचला. क्लोजिंगला थोडंसं 25,900वरून रिकव्हरी आली, पण ती कन्सिडर करता येणार नाही कारण क्लोजिंग सेशनला आल्या. पण मार्केट खूप महत्त्वपूर्ण सपोर्टला आहे 25,850 आणि 900 जर इंटॅक्ट राहिला तरच फर्दर रिकव्हरी येऊ शकते. अदरवाईज 25,850 ब्रेक होऊन मेंटेन राहिला तर मात्र मार्केटमध्ये फर्दर सेलिंग येऊ शकतं. आणखी खाली निफ्टी जो आहे तो येऊ शकतो. येऊन बँक निफ्टीसुद्धा 59,000च्या आसपास खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे, तिथं पण येऊन पोचला आहे. त्यामुळे ओव्हरऑल दबाव राहायला अपेक्षित नव्हतं. ऑलमोस्ट शुक्रवारच्या सेशनला आपण 26,200पर्यंत जाऊन पोचलेलो आणि ऑलमोस्ट मला वाटत होतं की 26,250-300 क्रॉस झाला तर आपण निश्चित चांगल्या हायर लेवल्स बघू शकतो. पण परत पुन्हा 26,300, 250-300 या लेवलवरून निफ्टीला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळते, जे आपण गेल्याही काही व्हिडिओमध्ये चर्चा केली की हायर लेवलला 26,200-300 या रेंजवरून सेलिंग येते. लोअर लेवलला 25,900 26,000 इथून बाईंग येते. आणि ऑलमोस्ट आपण गेले 3-4 सेशन जे आहे ते 25,200ला क्लोज होतो, परत 25,900, परत 25,200, परत 25,900 असं तिथंच आपण ट्रेड करत आहे. आणि आज महत्त्वपूर्ण लेवल 25,900 टेस्ट केले मार्केटने. त्यामुळे मला वाटते थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. एक ट्रेंड लाईन सपोर्ट आहे 25,900ला, जो सप्टेंबरमध्ये आपण लो केलेला 24,500च्या आसपासचा, तिथून ट्रेंड लाईन टाकली तर ऑलमोस्ट या रेंजला येते 25,900च्या आसपास. आणि आज आपण तिथे येऊन पोचलो आहे. त्यामुळे मला वाटतं थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. जर 25,850च्या खाली निफ्टी मेंटेन राहिला तर फर्दर सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये आणखी येऊ शकतं आणि वाढू शकतं. त्यामुळे उद्याच्या सेशनला ट्रेड करायचा असेल तर 25,850-900 एकदम स्ट्रॉंग सपोर्ट. 25,850च्या खाली जर निफ्टी मेंटेन राहिला तर फर्दर लोअर लेवल्स, फर्दर सेलिंग आणि फर्दर ब्रेकडाऊन मार्केटला येऊ शकतो. मे बी 25,500 आणि त्याच्याही खाली निफ्टी कदाचित मग जाऊ शकते. तेव्हा हायर लेवलला 26,000च्या वर जर रिकव्हरी केली तर 26,100पर्यंत निफ्टीमध्ये रिकव्हरी येऊ शकते. तेव्हा उद्या मार्केटसाठी दोनच लेवल आहेत. 25,850च्या वरती आहे तोपर्यंत आपणाला रिकव्हरीचे होप्स आहेत. 25,850 ब्रेक केला आणि जर मेंटेन राहिला तर फर्दर सेलिंग येऊ शकतं. फर्दर निफ्टी आणखी खाली जाऊ शकते. हायर लेवलला 26,000 एक रेजिस्टन्स आहे. 26,000च्या वर गेला तर 26,100पर्यंत निफ्टी जाऊ शकते. या लेवल्सनुसार तुम्ही उद्या निफ्टीला ट्रेड करू शकता. पण खास करून 25,800 वर लक्ष ठेवा. 25,800च्या खाली गेला तर फर्दर सेलिंग येईल. मेंटेन राहायला पाहिजे. 25,850च्या खाली मेंटेन राहिला तरच फर्दर सेलिंग येईल. बँक निफ्टीमध्ये 59,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, मेजर सपोर्ट आहे. 59,000च्या वरती आहे तोपर्यंत रिकव्हरीचे होप्स आहेत. अजून 200 पॉईंट आपण लांब आहे 59,000पासून. तर बँक निफ्टीमध्ये 59,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. जसं निफ्टीला 25,850 आहे तसं 59,000च्या खाली मेंटेन राहिलं तर फर्दर सेलिंग येऊ शकतं आहे. मे बी 58,500 ते 58,000पर्यंत. हायर लेवलला 59,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 59,500च्या वर गेलं तर फर्दर थोडंसं बाईंग येऊ शकतं बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीला लोअर लेवलला 59,000 सपोर्ट, हायर लेवलला 59,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स. या रेंजमध्ये बँक निफ्टी उद्या ट्रेड होऊ शकते. या रेंजमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या या लेवल्सनुसार तुम्ही उद्या ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 434 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2,454 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 3 शेअर्स वाढले, बाकी 47 शेअर्समध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे आज NSEमध्ये, निफ्टीमध्ये. आणि ओव्हरऑल मिड कॅप, स्मॉल कॅप आणि NSEमधले गेले कित्येक दिवस शेअर्स जे आहेत ते पडत आहेत. मार्केटला पोर्टफोलिओ जे आहेत ते जवळपास 20-30% सगळे शेअर्सचे पोर्टफोलिओ खाली आहेत. त्याचं रिझन आहे मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये जबरदस्त प्रॉफिट बुकिंग सुरू आहे. त्यामुळे मार्केटमध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या शेअर्समध्ये खूप जोरात पडझड आहे. पण बाय टाईम बिंग व्हॅल्युएशन्स करेक्ट होतील आणि परत पुन्हा हे शेअर्स वाढतील. त्यामुळे थोडंसं वेट करणं उत्तम राहील. आज सेक्टर इंडिसेसच्या आढावा घ्यायचा तर सगळ्या सेक्टर्समध्ये पडझड आहे. मग त्यामध्ये फार्मा, मेटल, FMCG, ऑटो, एनर्जी, रियाल्टी, FMCG, मेटल, बँक्स, FMCG या सगळ्या सेक्टर्समध्ये चांगली 1 ते 2% पडझड बघायला मिळाल्या. कोणत्याही सेक्टर्समध्ये बाईंग नाही आहे. ब्रॉड बेस्ड सेलिंग झालं आहे. या
वरून लक्षात येतं की सगळे सेक्टर्स मायनस आहेत आणि पडणाऱ्या शेअरची संख्यासुद्धा जास्त आहे. त्यामुळे ब्रॉड बेस सेलिंग आज मार्केटमध्ये झालेलं आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर युरोपियन मार्केट मिक्स आहेत. काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत. डाव फ्युचर्स फ्लॅट आहे. डाव फ्युचर्स जवळपास 10 पॉईंट मायनस आहे. किरकोळ फ्लॅटमध्येच ट्रेड करत आहे. ओव्हरऑल US मार्केटमध्ये थोडंसं पॉज आहे. खाली आलेले आहेत हायर लेवलवरून, करेक्शन मोडमध्ये आहेत, पण पॉज आहे. युरोपियन मार्केट्समध्ये फारशी काही वदगट नाही आहे. त्यामुळे ओव्हरऑल जर आपल्या मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग आणि FIचं जे सेलिंग सुरू आहे त्याचं कंटिन्यू राहिलं आणि जर महत्त्वपूर्ण सपोर्टला पण येऊन पोहोचलं, जर 25,850 आणि 59,000 जर ब्रेक झाले तर निफ्टीला फर्दर सेलिंग येऊ शकतं. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होतं. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.